नमस्कार मित्रांनो, 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार सध्या सेवेत असणाऱ्या किंवा सध्या सेवेत असून प्रमोशन घेण्यासाठी किंवा तुम्हाला सेवेत येण्यासाठी किंवा सेवा टिकवण्यासाठी तुम्हाला टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही शिक्षक पात्रता परीक्षा ही सक्तीची केली आहे। जर तुम्ही 2 वर्षांमध्ये ही परीक्षा पास झाला नाही तर तुम्हाला सक्तीने सेवानिवृत्त केले जाईल, अशा पद्धतीचा निर्णय 1 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने दिला। आणि मित्रांनो, यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ माजली। मित्रांनो, या निर्णयाचा परिणाम काय होऊ शकतो किंवा याच्यावर आता कोणत्या प्रकारची भूमिका कोणत्या राज्यांनी घेतलेली आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, 1 सप्टेंबर 2025 रोजी हा निर्णय आला आणि संपूर्ण देशातून या निर्णयाच्या विरोधात एक असंतोषाची लाट निर्माण झाली आणि बऱ्याच राज्यांनी लवकरात लवकर तातडीने या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं। म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टातच चॅलेंज केलं। याला रिव्ह्यू पिटिशन असं म्हणतात। मुळात म्हणजे हा निर्णय 2 बेंचने दिला होता। आता त्याच्यावर 4 बेंच असतात, त्या बेंचमध्ये हा निर्णय रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी लागते। त्या पद्धतीची रिव्ह्यू पिटिशन तामिळनाडू सरकारने सुरुवातीला केली, उत्तर प्रदेश सरकारने केली, झारखंड सरकारने केली आणि आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा लवकरात लवकर ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार आहेत, अशा पद्धतीचं माननीय शिक्षण राज्यमंत्री सन्माननीय पंकजी भोयर साहेब यांनी सर्व शिक्षक संघटनांना शब्द दिलेला आहे। महाराष्ट्रात सुद्धा रिव्ह्यू पिटिशन दाखल नक्की होईल लवकरच। परंतु मी तामिळनाडू राज्याची जी रिव्ह्यू पिटिशन दाखल झालेली आहे त्या संदर्भातली एक बातमी वाचली, त्या संदर्भात आपल्याला थोडीशी चर्चा करावी वाटली म्हणून मी तुमच्याशी आज बोलत आहे। तामिळनाडू सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये अशी रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे मुद्दे मांडले की आरटी ॲक्ट 2009 नुसार कलम 23(1) जे आहे त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांना आरटी ॲक्ट नुसार टीईटी बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु ती पूर्वलक्षी प्रभावाने नाही, तर इथून पुढे आरटी ॲक्ट लागू झाल्यानंतरच्या शिक्षकांसाठी ही टीईटी कंपल्सरी आहे। आणि आरटी ॲक्ट 2009 या कलम 23(2) मध्ये जे केंद्रात शासित प्रदेश आहेत किंवा केंद्रीय शाळा आहेत तिथली शिक्षकांची कमतरता लक्षात घेता त्या शिक्षकांना पुढील 5 वर्षांमध्ये टीईटी उत्तीर्ण होणं हे त्यांनी कंपल्सरी केलं। म्हणजे त्या केंद्रीय शाळातील जे शिक्षक आहेत त्यांची जी कमतरता आहे किंवा ती परिस्थिती पाहता त्या शाळेतील शिक्षकांना तिथून पुढे 5 वर्ष टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी सवलत देण्यात आलेली होती। परंतु मित्रांनो, या जजमेंटमध्ये जे म्हटलेलं आहे म्हणजे 1 सप्टेंबर 2025च्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांना, सेवेत येऊ घालणाऱ्या शिक्षकांना आणि जे सेवेत आहेत त्यांना नोकरी टिकवायची किंवा प्रमोशन घ्यायचं अशा सर्व शिक्षकांसाठी ही टीईटी कंपल्सरी आहे। या निर्णयाला पुनर्विचार करावा या संदर्भात तामिळनाडू सरकारने सर्वप्रथम याचिका दाखल केली आणि त्यांनी असं सांगितलं की आरटी ॲक्ट 2009 म्हणजे नुसार 2010 साली त्यांनी तामिळनाडू सरकारने टीईटी कंपल्सरी केली। महाराष्ट्रामध्ये 13 फेब्रुवारी 2013ला कंपल्सरी केली आणि 2010 साली बघा त्यावेळेस सीटीईटी झाली होती। त्या सीटीईटी नुसार ह्या आरटी ॲक्ट ह्या कलमानुसारच महाराष्ट्रामध्ये झाली होती, परंतु त्यावेळेस मात्र ही टीईटी परीक्षा कंपल्सरी नव्हती। महाराष्ट्रामध्ये 13 फेब्रुवारी 2013 रोजी परिपत्रक काढून शालेय शिक्षण विभागाने असं सांगितलं की इथून पुढे जे सेवेत येतील त्यांच्यासाठी ही टीईटी परीक्षा कंपल्सरी आहे। आणि मित्रांनो, तामिळनाडू सरकारने हाच धागा पकडत त्यांनी सांगितलं की जे 2010 साली तामिळनाडू सरकारमध्ये जे काही शिक्षक लागले होते त्यांना ही पूर्वलक्षी प्रभावाने हे टीईटी कंपल्सरी करण्यात येऊ शकत नाही, हा नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे, अशा संदर्भात त्यांनी कोर्टामध्ये म्हणणं मांडलेलं आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे। त्यांनी दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी ही नमूद केली की जर आता तामिळनाडूमध्ये 4 लाख शिक्षक आहेत आणि 4 लाख शिक्षकांमधले 3.5 लाख शिक्षक हे टीईटी उत्तीर्ण नाहीत सध्या किंवा त्यांनी टीईटी दिलेली नाही, याचा अर्थ ते क्वालिफिकेशन त्यांच्याकडे नाही असं नाही। ज्यावेळी ज्या काही क्वालिफिकेशन होते त्यावेळी जी काही निवड मंडळ होती किंवा निवड होण्याचे क्रायटेरिया होते ते सर्व त्यांनी फुलफिल करून ते सेवेत आलेले होते। परंतु एवढे शिक्षक
जवळजवळ 80-90% शिक्षक हे टीईटी धारक नाहीत. मग एवढ्या शिक्षकांना जर तुम्ही टीईटीला बसवणार असाल किंवा एवढ्या शिक्षकांनी जर अफेक्टेड झाले तर शिक्षण व्यवस्थेवर त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि इतक्या मोठ्या शिक्षकांना तुम्ही सक्तीने रिटायर करून नवीन भरती लगेच करू शकत नाही. अशा संदर्भाचं त्यांनी तिथं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी असे सांगितलेलं आहे की शिक्षकांना वेळोवेळी म्हणजे ते रुजू झाल्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना माहिती उपलब्ध करून देऊन किंवा त्यांच्यात अपडेशन करून ते त्यांना आता आम्ही काळानुरूप त्यांना आम्ही सशक्त केलेलं आहे. काळानुरूप त्यांना आम्ही ट्रेनिंग देत आहोत आणि याच ट्रेनिंगचा उपयोग करून किंवा याच ट्रेनिंग ते ग्राह्य धरून त्यांना आता टीईटीतून सवलत देण्यात यावी अशा संदर्भात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये म्हणणं मांडलेलं आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट त्यांनी अशी मांडलेली आहे की या शिक्षकांच्या हातून घडलेल्या पिढ्या किंवा घडलेले विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर आहेत. याचा अर्थ त्या शिक्षकांकडे गुणवत्ता नाही असं समजणं चुकीचं होईल, त्यांच्यावर अन्याय होईल आणि एखादा निर्णय हा पूर्वलक्षी प्रभावाने त्या शिक्षकावर लागू होऊ शकत नाही, हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे. अशा प्रकारचं म्हणणं तामिळनाडू सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे. पाचवा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असं मांडलेला आहे की जे शिक्षक टीईटी धारक नाहीत त्या शिक्षकांना तुम्ही डायरेक्ट असं हे करू शकत नाही, सेवेतून बडतर्फ करून आम्ही करू शकत नाही. कारण जर असं बडतर्फ केलं तर या शिक्षकांमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण होईल आणि त्याचा विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. मित्रांनो, या शिक्षकांना जो निर्णय दिला आहे 1 सप्टेंबर 2025 त्या संदर्भात जे काही सुप्रीम कोर्टाने म्हणलंय की सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी कंपल्सरी आहे, या वाक्याचा नेमकं क्लॅरिफिकेशन आपण द्यावं. नेमकं कोणत्या शिक्षकांना हा टीईटी ही आरटी ऍक्ट 2009च्या कायद्यानुसार कंपल्सरी करण्यात आली आहे. 23(1) नुसार टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे. मग आरटी ऍक्ट 2009 कलम 23(1) नुसार टीईटी जर कंपल्सरी केली असेल तर त्या आरटी ऍक्ट ज्यावेळेस लागू झाला त्याच्यानंतरच्या शिक्षकांना ही आहे की अगोदरच्या शिक्षकांना आहे, या संदर्भात सुप्रीम कोर्टानं क्लॅरिफिकेशन द्यावं. कारण ज्यावेळेस कायदा निर्माण झाला त्याच्या अगोदरच्या शिक्षकांना हा निर्णय बंधनकारक करणं हा अन्यायकारक आहे अशा संदर्भाचं म्हणणं तामिळनाडू सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेलं आहे. आणि या याचिकेकडे संपूर्ण देशातल्या राज्यांचं शिक्षकांचं लक्ष आहे. कारण सुप्रीम कोर्ट नेमकं आता ह्याच्यावर काय आर्ग्युमेंट करतं किंवा काय सांगतं किंवा काय त्याच्यात क्लॅरिफिकेशन येतं, ह्या सर्व गोष्टी बघणं गरजेचं आहे. तामिळनाडूप्रमाणे उत्तर प्रदेश सरकार असेल, झारखंड सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, यांनी सुद्धा आपल्या विधितज्ञांशी विचारविनिमय करून या निर्णयाच्या विरोधात म्हणण्यापेक्षा या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. दाखल केलेले आहेत, काही करतील आणि लवकरात लवकर या सुनावण्या होऊन शिक्षकांना नक्की दिलासा दिला जाईल अशा संदर्भाचं आशा सर्वसामान्य शिक्षकांमध्ये आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.